हिंमत हिवडव. आता बघा. स्वामी आजोबा, तुमच्या हाताला काय झालं? तुमचा हात इतका लाल का झालाय? काही लागले का? स्वामी आजोबा, तुमचा हात खूप दुखत असेल ना? तुम्हाला बरं वाटेल. हे बघ ना आमचे हात किती झोंबतायत. पण आता काय करणार, पाया नाहीये तर आमची काळजी कोण घेणार? स्वामी, मी आहे ना, मी लावते लेप. बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही खेळा. स्वामी, काल पाला वाटल्यामुळे हे झालं का? उगाच कशाला त्रास करून घ्यायचा तुम्ही? अगं, लेकरासाठी काही करताना आईला त्रास होतो का? केवढा गोंधळ, शिमगा आहे का? उगाच बोंबलता येते. आई वडिलांनी काही शिकवलेलंच नाहीये, शिस्त म्हणूनच नाहीये. चला जा जा, चालते वा इथून. कपिले, काय काय कपिले, का ओरडतेस मुलांवर? स्वामी आजोबा, या कपिला मावशी नेहमी असंच करतात. आम्ही खेळलो तरी ओरडतात, आम्ही शांत बसलो तरीही ओरडतात. ही ओरडले ना तुमच्यावर बा, पण याचा उतारा मिळणार आहे. स्वामी, उतारा म्हणजे? उतारा म्हणजे आता गया तुम्हाला गोष्ट सांगेल. गया मावशी, आम्हाला गोष्ट सांगा तुम्ही. स्वामी, अहो बाळप्पा भाऊ सारखी गोष्ट मला नाही सांगता येणार. गे गोष्ट तूच सांगणार. काय रे मुलांनो, गोष्ट ऐकायची ना? मध्ये गया तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्या सगळी शहाणी मुलं खाली बसायचं आणि मस्त पैकी गोष्ट ऐकायची. शिव शंकर शंभू. गया मावशी, कुठली गोष्ट सांगणार? कोणती गोष्ट सांगू? कोणती पण सांगा. स्वामी आजोबांची सांगते. सांगा. श्री स्वामी समर्थ. छेले खेडे गावात विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा होता. तो रोज आहे ना गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर जाऊन गोट्यांचा डाव मांडायचा आणि बाप्पाला म्हणायचा, एक डाव माझा, एक डाव तुझा. तर तो त्याचा डाव खेळायचा आणि आजूबाजूला जी लोक यायची जायची ना, ती त्याच्यावर हसायची. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याने तसाच डाव मांडला आणि बाप्पाला म्हणाला, बाप्पा आज तू तुझा डाव खेळायचाच. तो अगदी हट्टालाच पेटला. त्याने स्वतःचा डाव खेळला. त्यांनी गोटी घेतली आणि मारली. पुढे काय झालं माहितीये? पुढे काय झालं? धरती दुभंगली आणि त्यातून बाळ रूपातले स्वामी प्रकट झाले.